हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज बघा मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि दत्त जयंती पण आहे। तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या आणि दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा। महालक्ष्मी देवी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना करते। तर बघा आज आता मी गुरुवारची पूजा मांडणी पण करणार आहे आणि सायंकाळची वेळ झालेली आहे। म्हणजे मी सकाळी पूजा मांडणी नाही केली कारण मी जॉबला जाते ना, तर त्यामुळे ना आता मला आणखी तुम्हाला व्हिडिओमध्ये मागे ना केळीचे पानं पण दिसत असतील। तर ना आज मला घरामध्ये साधी अगदी सोप्या पद्धतीने आपण सत्यनारायणची जशी घरच्या घरी पूजा करतो ना, तर ती पण मी दर पौर्णिमेला करत असते। तर ती सुद्धा करणार आहे। तर त्यामुळे दोन्ही पण पूजा मी एकत्र करण्याचे ठरवल्यात। तर त्यासाठी इथे मी संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे, जे की आपण तीनदा आपल्याला उठावं लागू नये म्हणून। आता इथं श्रीफळाला मी देवीचा मुखवटा सुद्धा बांधून ठेवला आहे। फळं घेतलीत, म्हणजे सर्व जे काही साहित्य लागतं ना आपल्याला, तर समयामध्ये सुद्धा तूप वितळून असं थंड करून मग ते पण सुद्धा समयामध्ये घालून ठेवलेले आहे। आणि आता इथं मी पूजा मांडणी करणार आहे। आता याच्या शेजारी मी सत्यनारायणची सुद्धा पूजा मांडणी करणार आहे, ही पूजा झाल्यानंतर। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। आता जेव्हा जिथे आपण पूजा मांडणी करणार असतो ना, तर ती जागा अगदी स्वच्छ पुसून घ्यायची। तर त्यानंतर आपण जिथे पूजा मांडणी करतोय तर तिथे सगळ्यात पहिलं तुम्हाला छोटंसं एक स्वस्तिक काढणं गरजेचं असतं। म्हणजे बघा, स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं। तर त्यामुळे कोणतीही शुभपूजा करण्याआधी आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत ना, तर तिथे आपल्याला स्वस्तिक हे काढायचं असतं। तर त्यामुळे मी इथे ना स्वस्तिक काढण्यासाठी ना तर रेडीमेड साचाच वापरला आहे। काही ना काही चुकायचं टेन्शन नाही, काय नाही। तर त्यामुळे ना साच्यानेच मी इथे स्वस्तिक काढलेलं आहे। आणि बघा, मार्गशीर्ष संपूर्ण महिना आहे ना, हा देवी लक्ष्मीचा खूप आवडता महिना असतो। या महिन्यातील प्रत्येक गुरुवार अतिशय असा शुभ मानला जातो। आणि आज तर बघा अगदी दुग्ध शर्करा योग असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण आज दत्त जयंती पण आहे आणि गुरुवार पण आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार। तर आज सकाळीच खूप सारी मी म्हणजे तयारी केली होती, पण जॉब असल्यामुळे ना सकाळी जॉबला पण जावं लागतं। आणि आज ना माझे बाकीचे पण थोडेसे काही कामं होते, तर ते केले। त्यामुळे मी सायंकाळच्या वेळी पूजा मांडणी करते। आणि बघा, माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे। जिथे स्वच्छता असते ना, तर तिथेच लक्ष्मी नांदते। तर त्यामुळे संपूर्ण घर मी कालच संपूर्ण स्वच्छ करून ठेवलं होतं, तरीसुद्धा आज थोडंसं हलकं घर हे ना तर स्वच्छ केलं। तर सकाळीच आज अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते। तर अर्थातच आपला किचन ओटासुद्धा तसा मी संध्याकाळीच क्लीन करते, पण आज पुन्हा आणखी जास्त चांगला स्वच्छ करून घेतला। तिथेसुद्धा मी अन्नपूर्णा मातेची ना पूजा करून घेतली। तर आणि त्यानंतर बघा, उंबरठ्याला हळदीचं लेपनसुद्धा केलं। आता इथे मी तुम्हाला आहे ना पूजा मांडणी दाखवते आहे। तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी जी अन्नपूर्णा देवीची पण जी किचनमध्ये जी पूजा केली ती पण शेअर करेन। त्याचबरोबर आहे ना हळदीचं लेपन जे केलं आहे ना, तर ते सुद्धा मी शेअर करेन। आता इथं पूजा मांडणीसाठी ना तर मी इथं आधी एक लाल वस्त्र अंथरून घेतले। आता तुमच्याकडे जर लाल वस्त्र असेल तर तुम्ही लाल वस्त्रसुद्धा इथे अंथरू शकता, किंवा बघा काळ्या रंगाचं सोडून तुम्ही कुठल्याही रंगाचं तुम्ही ते देवीला म्हणजे देवीची पूजा मांडणीसाठी ना जे वस्त्र लागतं ना, तर ते कुठल्याही रंगाचं वापरलं तरीसुद्धा चालेल। फक्त इथे काळ्या रंगाचा आपल्याला वापर करायचा नाही। पण बघा, माता लक्ष्मीला आहे ना लाल रंग अतिशय असा प्रिय असतो। तर त्यामुळे शक्यतो आहे ना लाल रंगाचाच इथे वापर करा। आणि बघा, आज गुरुवार असल्यामुळे ना मी पिवळ्या रंगाचीच साडी नेसली आहे। म्हणजे गुरुवार हा महालक्ष्मीच नाही, पण आज दत्त जयंती पण आहे ना, तर त्यामुळे आज पिवळ्या रंगाची वस्त्र आपण सर्वांनीच घातलेली शुभ मानली जातात। तर त्यामुळे मी इथं पिवळ्या रंगाची सुद्धा साडी वेअर केली होती। आणि बघा, आपण कुठलीही पूजा मांडणी करताना सगळ्यात पहिले आपण दिवा प्रज्वलित करून घेत असतो। तर इथे मी ना तुपाचा दिवा लावते आहे। तर त्यासाठी पूजा मांडणीच्या सुरुवातीलाच मी ना तर इथं दिवा प्रज्वलित करून घेणार आहे। आता माता लक्ष्मीची आपण पूजा मांडणी करतोय म्हणजे बघा, आता कलशसुद्धा घेतला आहे, पण ते कलश आहे ना तर मी संपूर्ण पाण्याने भरून घेतलेला आहे। आणि त्या कलशामध्ये ₹1 नाणंसुद्धा मी आधीच टाकून ठेवलं होतं।
तर अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आपण ही पूजा मांडणी करू शकतो. तर बघा, मार्गशीर्ष गुरुवार व्रत केल्याने घरामध्ये सुख शांती आणि आपल्याला सुख समृद्धी लाभत असते. आणि बघा, देवी लक्ष्मीची कृपा ही सदैव आपल्यावर राहत असते. जर आपण मार्गशीर्ष महिन्याचं वर्षातून एकदा येणारं हे व्रत आहे. तर कधी वर्षातून 5 गुरुवार पडतात किंवा 4. आता यावर्षी तर फक्त 4च गुरुवार आहेत. तर त्यामुळे आपल्याला हे मार्गशीर्ष महिन्यातलं हे व्रत प्रत्येकानं करावं असं मला वाटतं. पण बघा, जर तुम्हाला काही म्हणजे प्रॉब्लेम असेल, तुम्ही व्रत करू शकत नसाल, तर ठीक आहे, नाही केलं तरी हरकत नाही. पण या दिवशी ना कहाणी जरूर ऐकावी किंवा वाचावी. तर यालासुद्धा खूप महत्त्व आहे. जर तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल, पण घरामध्ये बघा, श्रावण महिन्यासारखा हा महिना अगदी पवित्र असतो. तर त्यामुळे ना या महिन्यामध्ये आपण आहे ना नॉनव्हेज न खाणं, म्हणजे अतिशय अशा खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की आपण त्याचं पालन हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच केलं पाहिजे, जर उपवास नाही केला तरी आणि उपवास केला तरीसुद्धा. आणि बघा, हे व्रत आहे ना, स्त्रिया तर खूप भावनेने करतात. पण हे ना व्रत पुरुषांनी केलं तरीसुद्धा चालतं बरं का. तर त्यामुळे ना, जर तुम्ही जोडीने जरी हे व्रत केलं ना, तरीसुद्धा चालतं. जेव्हा आपण कलश स्थापन करत असतो ना, तर बघा, आपल्याला त्या कलशावरती ना स्वस्तिक काढायचं. त्यानंतर ना अष्टरेषासुद्धा ज्या असतात ना, तर त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या असतात. तर इथे मी स्वस्तिक काढते. आता आहे ना इथे स्वस्तिक काढून झाल्यानंतर बघा, आपल्याला आहे ना आता ₹1 नाणं मी आधीच टाकून ठेवलं होतं. हळद, कुंकू, अक्षदा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. सुपारी टाकायची आहे आणि त्यानंतर एक फूलसुद्धा आपल्याला त्या कलशामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, इथे मी दुर्वासुद्धा त्या कलशामध्ये ठेवलेल्या आहेत. त्यानंतर विड्याची 5 पानं, आंब्याची 5 पानं घेतली. आता तीसुद्धा, आता आपल्याला आहे ना कुठल्याही पाना फुलांची ना 5 प्रकारच्या झाडांची म्हणजे आपल्याला आहे ना पाने इथे या पूजेमध्ये ठेवायची असतात. तर आणि आता ही नाही मिळाली ना, तर तुम्ही इथे ना अगदी विड्याची पाने मिळतात ना, ती नागवेलीची पाने जी कलश स्थापनेसाठी, तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पण आता आमच्याकडे मिळाली, तर मी 5 फुलांची वेगवेगळ्या प्रकारची ना पानं मिळाली. तर त्यामुळे ना मी ती इथे पानंच ठेवलेली आहे. आणि ना तो मुखवटा थोडासा असा सैल झाला होता, म्हणून त्याला परत व्यवस्थित करून घेतलं. खाली ताटामध्ये ना मी तो कलश मांडलेला आहे. आणि इथे काल आहे ना मी देवीसाठी नवीन वस्त्र घेऊन आली होती. तर तुम्हाला ते दाखवत होते, की त्याला आहे ना पाठीमागे असा कॅनव्हास लावलेला आहे. तर थोडंसं त्यामुळे ना कडकपणा जाणवतो. पण बघा, बांधायला गेलं ना, तर ते असं थोडंसं म्हणजे असं फुगत नव्हतं ते. तर आता काय, त्याला ना थोडी काठी समोर लावायला पाहिजे नव्हती असं वाटतं मला, की आपला जो तांब्याचा कलश असतो ना, तर त्या तांब्याला, तर म्हणजे ना ते असं थोडंसं छान दिसलं असतं. पण ठीक आहे, हरकत नाही. मी अशाच ह्या प्रकारेच असेच साडी बांधून ठेवली, कारण आता सायंकाळची वेळ पण झालेली होती आणि अजून मला सत्यनारायणची पूजा मांडणीसुद्धा करायची होती. तर त्यामुळे ना आता इथे मी बघा, जसं जमेल तसं, कारण खूप काही गडबड होती. आणि ना मला आहे ना देवीला थोडंसं इथे ना अष्टदल कमल काढायचं होतं. तर त्यामुळे मी ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने ना अष्टदल कमळ इथे काढून घेतलं. आणि आता त्यावर आहे ना, तर मी कलश मांडून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा कलश स्थापना केली. बघा, ज्या दिवशी उपवास असतो ना, तर त्या दिवशी आपण अशी व्यवस्थित अशी पूजा मांडणी केली, थोडीशी डेकोरेट केली, ती डेकोरेशन केलं थोडंफार, तर अगदी प्रसन्न वाटतं. तर घरामध्ये खूप छान असं वाटतं. तर इथे ना सर्व कलश असा स्थापित करून झालेला होता. आता देवी आईला थोडेसे ना दागिने वगैरे पण अर्पण करायचे होते, चुनरी अर्पण करायची होती. तर तीसुद्धा मी इथे अर्पण करून घेतली. बघा, आता पूजा करायला जर सर्वच असं काही पाहिजे असं काही नाही बरं का. अगदी भोळ्या भावाने जरी तुम्ही पूजा मांडणी केली ना, तरीसुद्धा चालते. पण आता माझ्याकडे हे सर्व साहित्य अवेलेबल होतं, तर मग मी जरा म्हटलं व्यवस्थित छान पूजा मांडणी केली ना, तरीसुद्धा चालतं. कारण बघा, मग नंतर काही ताई म्हणतील, की "बघा ताई, आमच्याकडे ओढणी नव्हती" किंवा काही तुमच्याकडे जर देवीला वस्त्र आणलेली नसतील, काही नसतील, तर मग आम्ही असं साधीच पूजा मांडणी केलेली होती. तर काही हरकत नाही. बघा, सगळ्यांचंच काही असं काही नसतं, की किंवा सर्वांनीच असं काही करावं असं काही नसतं. आता बघा, पहिलं तर आपण आपल्या आईला जर विचारलं ना, तर आपण हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत कसं करायची आई?
तर बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली आई ही ना व्रताची मांडणी करायची. आता मी तरी अशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने या व्रताची मांडणी केलेली पाहिलेलं आहे माझ्या आईला, म्हणजे हे व्रत करताना. पण आता बघा आपल्या वेळेस सगळ्या सुविधा आणखी निर्माण झाल्या आणि त्यामुळे आपण थोडंसं अगदी शौकीन पद्धतीने आपण देवपूजा वगैरेही करतो. पण चला हरकत नाही, आपल्या वेळेस सगळ्या ह्या वस्तू किंवा सुविधा सगळ्या उपलब्ध आहेत. आजकाल आता बाजारात अगदी इझिली देवीचे मुखवटेसुद्धा मिळतात, वस्त्र मिळतात. तर त्यामुळे प्रत्येकजण अगदी घेऊ शकतो आणि आपण देवीला अर्पणही करू शकतो. बघा ह्या गुरुवारच्या जी काही मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा असते ना, तर आपण त्यामध्ये ना देवी आईला वस्त्र अर्पण केलेलं अतिशय शुभ मानलं जातं. तर त्यामुळे ना आज दत्त जयंतीचा वार पण होता, म्हणजे दत्त जयंती पण होती. तर त्यामुळे ना मी ते देवी आईला पिवळ्या वस्त्र म्हणजे पिवळ्या रंगाचीच वस्त्र अर्पण केलेली आहे. आता बघा आपण संपूर्ण पूजा मांडणी केली आणि आता त्यानंतर जर दिवा अगदी जास्त दिवे जर लावलेली नसतील तर ती पूजा अपूर्णच वाटते, नाही का? तर त्यामुळे ना इथे मी समयासुद्धा लावून घेतल्या. तर अगदी देवीचं रूप अगदी खुलून दिसत होतं. नंतर नैवेद्यामध्ये देवी आईला फळं आणि ना मी तांदळाची खीर बनवून देवी आईला त्याचा नैवेद्य अर्पण केला. तर बघा अगदी छोटीशी छानशी रांगोळीसुद्धा पाटाभोवती काढली आणि त्यानंतर मी ना जी देवीची कहाणी असते ना तर तीसुद्धा वाचली. तर त्यामुळे ना अगदी प्रसन्न वाटत होतं. आणि मंडळी बघा आत्तापर्यंत आहे ना मी असं म्हणजे बॅक कॅमेरा असे व्हिडिओ बनवत होते. पण आता मला असं वाटतंय की बघा त्यामुळे काय होतं, खूप गॅप होतो. कारण रोज ना ऑफिसला पण जायचं असतं, त्यानंतर परत यूट्यूबला पण वेळ द्यायचा असतो. पण मला आहे ना खूप यूट्यूब वर ना वर्क करायला आवडतं. तर त्यामुळे ना मी असे व्हिडिओ बनवायचा विचार करते म्हणजे ना मी रोज तुम्हाला असे डेली ब्लॉगच टाकत जाईल. माझी रोजची देवपूजा, माझं म्हणजे आपण जर कुठं बाहेर गेलं तर ट्रॅव्हलिंग आणि रोजचं जे काही आहे ना डेली रुटीन, तर ते मी ऑफिसला कशा प्रकारे आवरते तर हे मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. जर तुम्ही माझा ह्या चॅनलवरचा सगळ्यात पहिला व्हिडिओ जर पाहिला ना तर बघा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी ना एक म्हणजे वर्किंग वुमेन आहे आणि ना मी तुमच्यासोबत डेली माझं जे काही रुटीन आहे तर ते मी शेअर करत जाईन. तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा, खूप सारं प्रेम द्या आणि बघा तुमच्या प्रेमाची, तुमच्या साथीची खूप आवश्यकता आहे. कारण बघा तुमची जर साथ नसेल तर आपलं चॅनल हे चांगलं चालू शकत नाही. तर त्यामुळे सर्वांनी बघा व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये बघा मी इथपर्यंतच तुम्हाला पूजा शेअर केली. कारण बघा त्यानंतर आहे ना म्हणजे माझ्या सासूबाईन आम्ही म्हणजे घरी ना थोडेसे पाहुणे आले. तर त्यामुळे ना म्हणजे मी शूट नाही केलं आणि पूजा ही कंटिन्यू करून घेतली. तर त्यामुळे इथून पुढे आम्ही आरती केली, नैवेद्य दाखवला आणि सर्वांनी जेवण केलं. आता भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.